नमस्कार मित्रांनो पी-एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. कारण मित्रांनो, पी-एम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना 16वा हप्ता देण्यासाठी राज्यात लाभार्थ्यांची यादी ही तयार करण्यात आली आहे आणि ही यादी 16वा हप्ता वितरित करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यातसुद्धा आलेली आहे. तर मित्रांनो, 16वा हप्ता आता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. तर पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला मिळणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. मित्रांनो, पी-एम किसान सन्मान निधी योजना अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी पी-एम किसान योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना या योजनेचे 15 हप्ते हे दिले गेलेले आहेत. ही योजना सन 2019 पासून राबवण्यास सुरुवात झालेली आहे. 2 हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला प्रति हप्ता 2,000 रुपये म्हणजेच वार्षिक 6,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा 16वा हप्ता देण्यासाठी केंद्र शासनाकडून नियोजन सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत. पी-एम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासाठी राज्यातील 87.38 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत. तशी यादी सुद्धा केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे. पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यातच वितरित करण्यासाठीचे शासनाकडून नियोजन करण्यात आलेले आहे. राज्याने रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर निधीसाठीची यादी ही केंद्र शासनाकडे सादर केलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यातच 16वा हप्त्याचा निधी हा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 3 लाखांच्या वर शेतकऱ्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना पी-एम किसान योजनेचा 16वा हप्ता मिळेल की नाही हे सांगता येत नाही. कृषी विभागाने ई-केवायसी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केलेले आहे. परंतु ई-केवायसी न झालेले शेतकरी या योजनेच्या 16व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. परंतु मित्रांनो, जर शासनाकडून ई-केवायसी करण्याची अट ही शिथिल करण्यात आली, ज्याप्रमाणे 14व्या हप्त्यासाठी केली होती, तर या शेतकऱ्यांना 16वा हप्ता हा मिळू शकतो. परंतु ही अट जर बंधनकारक ठेवण्यात आली तर मात्र या 3 लाख शेतकऱ्यांना पी-एम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल. दरम्यान पी-एम किसान योजनेचा 16वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्यात 31 जानेवारी 2024 पर्यंत 87.38 लाख शेतकऱ्यांची यादी ही तयार करण्यात आली असून ती यादी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेली आहे आणि या योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यातच वितरित केला जाणार आहे. तर मित्रांनो, आपली जर ई-केवायसी पेंडिंग असेल तर आपल्याला लवकरात लवकर आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं जर लँड सीडिंग जर झालेलं आहे का नाही हे चेक करायचं आहे. त्यानंतर आपलं आधार सीडिंग सुद्धा झालेलं आहे का नाही, त्यानंतर आपली बँक NPCIला लिंक आहे का नाही हे चेक करायचं आहे. आपला जर हे सर्व डाटा जर क्लिअर असेल तरच आपल्याला पी-एम किसान योजनेचा 16वा हप्ता किंवा यापुढचे सर्व हप्ते मिळणार आहेत. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.